कहाणी मंगळागौरीची. आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्यांच्या घरी एक गोसावी येई. अल्लक म्हणून पुकारा करी. वाणीने बायको भिक्षा आणि निपुत्रिकांच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याने तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लक म्हणता सुवर्णांची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मुलेबाळे होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बोवाने उशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, तिथे घोडा अडेल तिथे खण, देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असे बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीस सांगितले. वाणी रानात गेला. घोडा अडला. जिथे खणलं देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचे देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. मानकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहेत, गुरंढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्याने अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीने माझ्या मागल्या बाजूला जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या धोंडावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल. म्हणजे तुझा कार्यभाग होईल असे सांगितले. नंतर देवी अदृश्य झाली. देवळा मागे गेला. गणपतीच्या धोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरिता घेतली. खाली उतरून पाहू लागला. तो आपला मोठा आंबा एकच आहे. असे 4-5 वेळा झाले. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितले, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातले. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. पाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. वयताना मोठा आनंद झाला. दिवसामाशी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामा भाची काशी जाऊ लागले. जाता जाता काय झाले, वाटेत एक नगर लागलं. तिथे काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकीचे भांडण लागले. एक कोरी बुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रांड दौड आहे, काय रांड दौड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीची व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकले. त्यांच्या मनात आले, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडते कसे. त्या दिवशी तिथे त्याने मुक्काम केला. इकडे काय झाले, त्या दिवशी त्या मुलीचे लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीच्या आई बाबांना पंचायत पडली. पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाची दृष्टीस पडली. मामापासून भाच्याला नेले. गोरज लग्न लावले. उभयतांना गौरी घरापाशी निजविले. दोघंच झोपी गेली. मुलीला देवीने दृष्टांत दिला. अगे अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीने तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते बांधे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामा भाची मार्गस्थ झाले. दुसरे दिवशी काय झाले, तिने सकाळी उठून स्नान केले. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पाहिला. वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही. मी याचबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना. आई बापांना पंचायत पडली. हिचा नवरा कसाचा पडतो. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे. आईने पाणी घालावे. भावाने गंध लावावे आणि बापाने विडा घ्यावा. असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचे शुद्ध झाले. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला, मला असे असे स्वप्न पडले. मामा म्हणाला, ठीक झाले. तुझ्यावरचे विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले.
लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दाजीने येऊन सांगितले, इथे अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासीने यम्मा मानाने सांगितले. यजमानने सांगितले, याने पालखी पाठविली. आधार येते त्याने घरी नेली. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आई बापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्याने लाडवाचं ताट दाखविले. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाबाची सून घेऊन घरी आली. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असे म्हणाले. तिने सांगितले, मला मंगळागौरीचे व्रत असते. ही सगळी तिची कृपा. सरमाहेरची घरची दारची माणसे सर्व एकत्र आली आणि त्या व्रताचे उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा होऊ आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकोच देवांची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 60 अवतारांची कहाणी 5 अवतारे सफळ संपूर्ण.